ओके. आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टॅटिक इंटरमिसी वगैरे पाहिलेले आहे. कुठली कुठली स्टॅटिक इंटरमिसी वगैरे असते, कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले अननोन्स असतात, रिॲक्शन्स वेगवेगळ्या जॉईंटला कुठले कुठले अननोन्स असतात, रिॲक्शन अननोन्स कुठले कुठले असतात, स्टॅटिक इंटरमिसी म्हणजे काय, 2D 3D ट्रसची पाहिलेली आहे, 2D फ्रेमची पाहिलेली आहे, 3D फ्रेमची ह्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल तर पाहून घेऊ. त्याचप्रमाणे जे काही कन्सेप्ट राहिलेले आहेत, इंटरनल हिंज, रिलॅक्सेशन जे राहिलेले आहेत, रिलॅक्सेशनचं मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे, पण काही लेक्चर अजून थोडंसं त्यातील जसं की किती अननोन्स असतात, इंडिपेंडेंट अननोन्स हे वगैरे ह्या लेक्चरमध्ये ते कन्सेप्ट येतील, ते हळूहळू आपण पाहत जाऊ आणि ते एक्झाम्पल थ्रू पाहू. कारण का आता बऱ्याचपैकी 90% पार्ट कव्हर झालेला आहे. आता जो काही पार्ट राहिलेला आहे तो एक्झाम्पल थ्रू कव्हर करू, म्हणजे तुमचं स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी माझ्यामध्ये 97% क्लिअर होऊन जाईल. कारण का अजून एक पार्ट आहे जो स्टॅबिलिटी, त्याचे वेगळे लेक्चर शूट होतील. कारण का त्याच्यावर कधीतरीच आपल्या MPSCला 1-2 क्वेश्चन येतो, पण आजपर्यंत कधी आला नाही माझ्या मते. म्हणजे मी जेवढ्या वेळ एक्झाम दिली त्याच्यामध्ये कधी आला नाही. फक्त स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी आणि कायनॅमॅटिक इंडिटर्मिनन्सीच विचारलेली आहे, त्याच्या बाहेर काही विचारत नाहीत ते. पण तरी पण आपण ते लेक्चर एक तासाचं लेक्चर होईल, त्यात आपण पूर्ण इंडिटर्मिनन्सी वगैरे स्टॅबिलिटी वगैरे, इंटरनल स्टॅबिलिटी, एक्सटर्नल स्टॅबिलिटी आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. ओके. तर आपण आता आपल्या ह्या लेक्चरला सुरुवात करू. जसं की आपण काही एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगितलेलं की आपण काही कन्सेप्ट क्लिअर करू. ते आता पहिलं एक्झाम्पल पाहू. पहिलं एक्झाम्पल हे ट्रसचं आहे. ट्रसचं आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ट्रसचं आपण कुठलं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, 2D पण पाहिलेलं आहे आणि 3D पण पाहिलेलं आहे. कोण नसतात, एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. जर तुमच्या लक्षात नसेल तर परत ते लेक्चर रिवाईज करा आणि तुम्ही इथं हे लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. इथं मी सांगेनच, पण एवढ्यात तर आपण ह्या लेक्चर थ्रू आपण जे ह्या एक्झाम्पल थ्रू पाहू. ओके. तर पहिल्यांदा एक्झाम्पल वाचून पाहू. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, एक्झाम्पल तर तुम्ही सुरुवातीला नीट वाचाल. कसं आहे, जे आन्सर काढायचे असतात, पहिला थंब रूल कधी पण एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा. जर तुम्हाला एरर कमी करायचे असेल, म्हणजे एरर आपण कधी शून्य करू शकत नाही एक्झाममध्ये, पण तुम्हाला कमीत कमी एक्झाम्पल चुकवाई असतात, सोपी जास्त करून चुकतात. तर ते का चुकतात त्याचं असं आहे की पहिल्यांदा आपण क्वेश्चनच नीट वाचत नाही. बट ऑब्वियस आहे, मला सांगा मला आन्सर कशावरून काढायचा, तर बट ऑब्वियस क्वेश्चनवरूनच तुम्ही आन्सर काढता. आणि जर तुम्ही क्वेश्चनच नीट वाचला नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. कारण का मग आन्सर कधी ट्रिक असते, थोडेफार फिरवलेले असतात क्वेश्चन्स, आणि तिथं आपण चुकतून परत बाहेर आल्यानंतर म्हणतो अरे हे मला येत होतं आणि चुकलं. ओके. ठीक आहे. आपण क्वेश्चन व्हॉट इज टोटल डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी म्हणजे काय, इथं ऑप्शनमध्ये तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही ऑप्शनमध्ये पाहिलं तर तुम्हाला जसं सिंगल ऑप्शन आहेत, म्हणजे टोटल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी विचारलेले आहे. डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी, टोटल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. पण आपण इथं आहे ना, आपण जर इंटरनल बघा, बोथ इंटरनल आणि एक्सटर्नल दोघांचे ॲडिशन करून विचारले आहे. पण इथं आपण ह्या एक्झाम्पल थ्रू कन्सेप्ट शिकणार आहोत की इंटरनल इनडिटर्मिनन्सी म्हणजे काय आणि एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी म्हणजे काय. ओके. ऑफ कॅन्टिलिव्हर पुढे वाचा क्वेश्चन. ऑफ कॅन्टिलिव्हर प्लेन ट्रस. पहिलं तर लक्षात आलं पाहिजे प्लेन ट्रस आहे. म्हणजे प्लेन ट्रस म्हणजे काय आहे ते, प्लेन ट्रस इथं मी लिहितो प्लेन ट्रस आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काहीतरी 2D ट्रस आहे, दुसरं काहीच अर्थ नाही. प्लेन ट्रस म्हणजे 2D ट्रस आहे. ट्रस म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे सगळे जॉईंट त्याचे हिंज असले पाहिजेत. म्हणजे जे जॉईंट हिंज आहे त्याच्यामध्येच एक मेंबर घ्यायचा असतो, जसं की तुम्ही लक्षात घ्याल आणि शो इन द फिगर बिलो. ओके. ठीक आहे. आपण स्टॅटिक इंटरमिनन्सी काढू. आता पहिल्यांदा लक्षात घ्या की अननोन्स कोण असतात, हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. की आपल्याला काय करायचं आहे, स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी काढायचे. तर आपल्याला माहिती आहे स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी म्हणजे काय, असे इंडिपेंडेंट अननोन्स. आता मी हा शब्द ॲड करतोय, इंडिपेंडेंट अननोन्स. का तर ह्याचे आपल्याला ज्यावेळी पर्टिक्युलर लोड पाहू त्यावेळी आपल्याला हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. असे इंडिपेंडेंट अननोन्स जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. म्हणजे काय, तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन कमी पडतात आपल्याला. ओके. त्याला स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी म्हणतात. बाकी काही नाही, मागच्या लेक्चर भरपूर वेळा मी सांगितलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात मी जास्त सांगणार नाही. कारण काही एक्झाम्पलचं लेक्चर आहे, याच्यामध्ये जास्त काही सांगण्यात अर्थ नाही. मागचे लेक्चर बघा, तुम्हाला परत जर आता लक्षात असेल तर परत लक्षात येईल ते लेक्चर बघितल्यानंतर. ठीक आहे. व्हॉट इज टोटल ऑफ डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी. आपल्यापर्यंत लक्षात आलं पाहिजे की इनडिटर्मिनन्सी काढायची आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, बट ऑब्वियस आहे इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की इक्विलिब्रियम इक्वेशन्सपेक्षा किती जास्त अननोन्स आहेत जे आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. त्यामुळे त्यांची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे, वजाबाकी, जे की वजाबाकी म्हणतात, किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे.
ओके, अननोन्स दिलेले अननोन्स इक्विलिब्रियम इक्वेशन्स मायनस केले आपल्याला ती संख्या मिळेल जी त्याच अननोनची संख्या मिळेल जी आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करू अननोन्स. आता आपण काय करू, इथंच सॉल्व कराय बघू, जास्तीत जास्त माहिती देऊन ट्राय काय करू, याच्यावर सॉल्व कराय बघू सिम्पलमध्ये थोड्या स्पेसमध्ये. कारण का आता जरी इथं फास्ट लेक्चर अपलोड केली जातील पण इथं स्पेसचं रिस्ट्रिक्शन फार असते. कारण का स्क्रीन काही आपली मोठी नसते बोर्ड व्हाईट बोर्डसारखी, त्यामुळे स्पेसचं रिस्ट्रिक्शन आहे. अननोन्स फर्स्ट आपण काय करू, आपण फाइंड आउट अननोन्स. आपल्याला माहिती आहे अननोन्स कोण कोण असतात. एक असतात इंटरनल अननोन्स. ओके, एक असतात कोण असतात ते, आता मी इमेज थोडीशी छोटी करतो. हां, एक असतात कोण इंटरनल अननोन्स असतात. कुठले कुठले इंटरनल अननोन्स, आणि एक असतात ते एक असतात ते एक्सटर्नल अननोन्स असतात. एक्सटर्नल अननोन्स. ओके, एक्सटर्नल अननोन्स आणि एक असतात ते इंटरनल अननोन्स. इंटरनल अननोन्स कोण असतात हे तुम्हाला माहित पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे, त्यामुळे इथं काही सांगण्याची जास्त गरज नाही. एक्सटर्नल अननोन कोण असतात, तर बट ऑब्वियस आहे अननोन कोण असतात जे आपण फाइंड आउट करतो. आपण फाइंड आउट पहिल्यांदा कोण करतो, ॲक्शन लावल्यानंतर रिएक्शन फाइंड आउट करतो, आणि त्याच्यानंतर ॲक्शन आणि रिएक्शनमुळे जे काही मेंबरमध्ये फोर्सेस तयार होतात, जसं की इंटरनल रिएक्शन्स म्हणून ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, ते जे काही तयार होतात त्यांना आपण इंटरनल अननोन्स म्हणतो. का अननोन्स म्हणतो, कारण का त्यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते म्हणून ते अननोन्स असतात. ठीक आहे. मग काहीतरी ॲक्शन लावली, आता काय इथं स्टॅटिक इनडिटर्मिनसी काढताना ॲक्शन लावायची दाखवावीच अशी काही गरज नाही. हे एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर एक्झाम्पलमध्ये कुठेच ॲक्शन लावली नाही. याचा अर्थ आहे की याच्यावर जनरल लोडिंग कन्सिडर केलेलं आहे. जनरल लोडिंग म्हणजे काय, ज्या ते प्लेन आहे 2D मध्ये, आता 2D मध्ये आहे तर त्याच्यात सगळ्या डायरेक्शनवर 2Dच्या जेवढ्या डायरेक्शन असतात, 2 डायरेक्शन असतात, त्या सगळ्या डायरेक्शनवर कुठल्याही अँगलनं त्याच्यावर लोड लागू शकतो. पण ही ट्रस आहे त्यामुळे फक्त लोड लागणार हिंजला. ओके, हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक. एक्सटर्नल अननोन सोपं सिंपल आहे. एक्सटर्नल अननोन्स आपण पाहू. मग इथं काय आहे तर रिएक्शन्स आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. इथं रिएक्शन्स आहेत आणि जॉईंट कुठले आहेत तर हिंज जॉईंट आहे. कुठले जॉईंट आहे तर हिंज. दोन्ही पण पाहिले तर तुमच्या लक्षात येईल ते कुठले जॉईंट आहे तर हिंज जॉईंट आहे. इथं पण पहा, इथं पण पहा, हिंज जॉईंट आहे. तर एका जॉईंटला किती हिंज जॉईंट आहे, सॉरी म्हणजे हिंज जॉईंट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणलं पाहिजे, चुकीचं मी सांगितलं की हिंज जॉईंट नाही, सॉरी हिंज सपोर्ट आहेत. ओके, दोन्ही पण कसले सपोर्ट आहेत तर हिंज सपोर्ट आहे. तर लक्षात घ्या हे सगळे जॉईंट हिंजेस आहेत लक्षात. पण इथं मी काय म्हणतो, हे सपोर्ट कसले आहेत तर हिंज सपोर्ट आहे. तर एका हिंज सपोर्टला किती अननोन्स असतात तर 2 असतात. परत हे ठीक, यांची जरा 2 अननोन्स असतात. इथं 2 रिएक्शन असणार, इथं 3 रिएक्शन असणार. मग आपल्याला किती टोटल रिएक्शन्स असणार, किती टोटल रिएक्शन्स असणार आपल्याला अननोन तर 4. बट ऑब्वियस आहे टोटल 4 रिएक्शन्स अननोन्स आहे. काल इथल्या 2 आणि ह्या जॉईंटच्या, ह्या सपोर्टच्या 2, ह्या सपोर्टच्या 2. ओके, आता आपल्याला इंटरनल अननोन्स फाइंड आउट करायचे. तर आपल्याला माहित आहे ट्रसमध्ये इंटरनल अननोन कोण असतात, म्हणजे ॲक्शन कशाच्या रूपात ट्रान्सफर केली जाते सपोर्टकडं, हे लय महत्त्वाचं आहे. तुम्हाला लक्षात जसा फ्लो असतो ना त्याप्रमाणे ॲक्शन ट्रान्सफर केली जाते सपोर्टकडं. मग त्याचे वेगवेगळी रूपं असतात ट्रान्सफर करताना, किंवा त्यांचे मोड्स म्हणू शकतो आपण. वेगवेगळे मोड्स असतात, जसं ॲक्सेल फोर्स, शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट फ्रेममध्ये असतात, 3D फ्रेम, 2D फ्रेममध्ये. मग त्यांचे नंबर्स वेगवेगळे असतील. पण मग ट्रसमध्ये कशा प्रकारे केलं जातं तर ट्रसमध्ये तुमच्या लक्षात येईल, ट्रसमध्ये फक्त आणि फक्त काय तयार होतात तर ॲक्सेल फोर्स तयार होतात, हे लक्षात आहे. ट्रसमध्ये जर ॲक्शन ही तर सगळ्यात इम्पॉर्टंट जॉईंटला लावली जाते. जॉईंट सगळे हिंज असतात. मग जर मला कोणी म्हटलं की ट्रसमध्ये 2D ट्रसमध्ये किंवा 3D ट्रस जरी असेल तर आपण पाहिलेलं आहे 3D ट्रसमध्ये पण एकच अननोन असतो आणि 2D ट्रसमध्ये पण एकच अननोन असतो आणि तो फक्त ॲक्सेल फोर्स असतो. का तर मला सांगा किती ॲक्सेल, हे समजा हे माझे काहीतरी ट्रसचा मेंबर आहे. ओके, मी इथून कट मारला असं म्हणून आणि मी दाखवलं तर एकच ॲक्सेल फोर्स एका मेंबरमध्ये अननोन असतो. एका मेंबरमध्ये किती अननोन असतात, ॲक्सेल फोर्स एकच असतो. 2D असो किंवा 3D असो, हे म्हणजे काहीतरी हे. ओके, तर मेंबर काढलाय तर ॲक्सेल फोर्स किती असतो, एकच असतो. कारण का ॲक्सेल डायरेक्शनच एक आहे, ॲक्सेल ॲक्सिसच एक आहे. तर ॲक्सेल फोर्स 2D असो किंवा 3D असो, हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी काही जास्त एक्सप्लेन करत नाही. हा 3D मेंबर, आपण 3D मेंबर करू. ओके ठीक आहे, हा 3D मेंबर. तर किती ॲक्सेल फोर्स आहे, ॲक्सिस आहे तर एकच आहे. इथं पण ॲक्सेल फोर्स किती अननोन असणार तर एकच असणार. इथं किती असणार तर एकच असणार. बट म्हणजे कळालं
ॲक्सेल फोर्स 3D असो किंवा 2D ट्रस्ट असो. इंटरनल अननोन कोण आहे तर ॲक्सेल फोर्स आहे. म्हणजे काय, ॲक्सेल फोर्सच्या रूपाने ॲक्शन ही ट्रान्सफर केली जाते मेंबर थ्रू सपोर्टला. याचा अर्थ एवढाच आहे. मग ते कुठले ॲक्शन आहे तर तो ॲक्सेल फोर्स आहे, ज्याच्या थ्रू ॲक्शन सपोर्टकडे मेंबर थ्रू ट्रान्सफर केली जाते. ओके, ठीक आहे. हे जरा इरेज करतो आणि मी इथं लिहितो. नंबर ऑफ अननोन्स म्हणजे कोण आहेत तर नंबर ऑफ अननोन्स म्हणजे आर आहेत आपले. त्यांची संख्या किती आहे 4 आहे. नंबर ऑफ किती झाले एक्सटर्नल अननोन्स, यांना एक्सटर्नल अननोन्स म्हणून. बट ऑब्वियस एक्सटर्नल लावलीत ना, हे रिएक्शन एक्सटर्नल सपोर्ट कसे लावलेत एक्सटर्नली, म्हणून हे अननोन कसले झाले एक्सटर्नल अननोन झाले. ओके, इंटरनल अननोन्स मेंबरमध्ये असतात. आता मला कळालं एका मेंबरमध्ये किती अननोन असतो, एकच असतो. तो कोण असतो तर ॲक्सेल फोर्स असतो. तर बट ऑब्वियस आहे मला मेंबर्स मोजले पाहिजेत. एका मेंबरमध्ये एक असेल तर आता मी ॲक्सेल फोर्स मोजणार, म्हणजेच काय म्हणणार तर नंबर ऑफ मेंबर्स मोजणार. ठीक आहे, किती नंबर्स ऑफ मेंबर आहेत तर पाहू. ओके, पहिल्यांदा जेव्हा एक्झाम्पल सोडवतो त्यावेळी काळजीपूर्वक सोडतो, कारण का जर इथं डाऊट क्लिअर झाले तरच तुम्हाला फायनली एक्झाममध्ये डाऊट येणार नाही. तुम्ही जर इथं नीट काळजीपूर्वक काय करतो हे जर पाहिलं नाही तर एक्झाममध्ये तुम्हाला फिक्स अँड फिक्स डाऊट येणार म्हणजे येणार, हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. आणि तिथं डाऊट आल्यानंतर तुम्हाला काहीच कन्फ्युजन झालं, एकदा एक्झाममध्ये कन्फ्युजन झालं की संपलं. तुम्ही 4 काढा 5 काढा, त्याचा आन्सर किती वेळ पण काढा, तुम्हाला चुकल्यागतच वाटणार आणि तुम्ही चुकीचं आन्सर टिक करून येणार. त्यासाठी तुम्हाला हे फार इम्पॉर्टंट आहे की ऑलरेडी अगोदरच कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. मी तुम्हाला वारंवार का सांगतोय, कारण का माझ्या चुका ते झालेत आणि म्हणून मी सांगतो. आणि तुम्ही माझा स्कोअर वगैरे पाहाल, जास्त काही डिफरन्स नव्हता 2018ला. ज्यावेळी कसं आहे, ज्यावेळी जागा जास्त असतात त्यावेळी प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळी 2018ची तुम्ही एक्झाम पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की 150 जागा होत्या आणि ओपनला 34 जागा फिलअप केल्या गेल्या. लक्षात घ्या, टोटल क्लास 1 आणि क्लास 2 मिळून. ओके, हे मी का सांगतोय तर माझी 24 रँक होती त्याच्यामध्ये. तर काय झालं, असं काही प्रॉब्लेम झाला तर काही सब्जेक्ट मी नीट केले नव्हते. तुम्हाला इथं मार्क्स पाडायचा खेळ आहे, त्यामुळे तुम्हाला इथं सगळ्या व्यवस्थित गोष्टी करायला हव्या. जर तुम्ही व्यवस्थित जर इथं नाही केलं जसं प्रिपरेशन करताना, तर तुम्हाला कळून जाईल की एक्झाममध्ये प्रॉब्लेम येतात. आता स्ट्रक्चर ॲनालिसिस, सॉंग वगैरे याच्यात मला कधीच प्रॉब्लेम मला नाही, कारण का तुम्ही इथं केलेला चांगला. पण मला काही सब्जेक्ट जे मी नीट केले नाही त्यात म्हणजे नक्की म्हणजे 100% प्रॉब्लेम आला. आणि त्याच्यामुळे माझी 24 रँक आली. थोड्या रँकसाठी, थोड्या मार्क्ससाठी म्हणू आपण, 10-12 मार्क्ससाठी, जास्त पण नाही, 10-12 मार्क म्हणजे 5-6 क्वेश्चन्स, ह्याच्यासाठी माझी क्लास 1 पोस्ट केली. हे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की ह्याच्यामागं काय आहे नक्की, म्हणजे का आपण नीट इथं प्रिपरेशन का नीट केलं पाहिजे. आणि सगळे क्लासवाले तुम्हाला का सांगतात तसे, तर त्याचं रिझन तेच आहे की थोड्या मार्क्ससाठी तुमची क्लास 1 जाऊ शकते. जागा जास्त असतील त्यावेळी काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा जागा कमी असतील त्यावेळी तुम्हाला माहीत पाहिजे की आपण प्रिपरेशन हे आपलं एका पोस्ट मिळवण्याच्या तर लायकीचं असलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तुमचं प्रिपरेशन पोस्ट मिळण्याच्या लायकीचं नसेल तर तुम्हाला पोस्ट पण मिळणार नाही. तुमची लायकी मॅटर नाही करत, तुमच्या प्रिपरेशनची लायकी मॅटर करते. तुम्ही काही केलं मागच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आता प्रिपरेशनमध्ये कुठल्या लेवलचं प्रिपरेशन करताय, कारण काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, नाही की CET वगैरे 10वीचे एक्झाम पास झालं मला ॲडमिशन कुठेतरी मिळतं आहे असं नाही. ओके, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण पाहू. आता काय करू, इंटरनल अननोन्स मोजायचे आहेत. एका मेंबरमध्ये किती अननोन्स असतात, एकच असतो. मग नंबर ऑफ मेंबर्स मोजू, नीट काळजीपूर्वक मोजा. मी अजून ओके 1 2 3 4 5 6. आता लक्षात घ्या, हे ट्रस आहे. मेंबर मोजताना बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतात, काय की मेंबर घ्यायचा का नाही. कुठे येतो बघा, आता इथं मध्ये, आता इथून ते इथं मेंबर घ्यायचा का इथंपर्यंत घ्यायचा, हा प्रॉब्लेम येतो. हे लक्षात घ्या. आता मी हा प्रॉब्लेम तुमचा इथं क्लिअर करतो का, तर लक्षात घ्या, पहिले तर साधा कन्सेप्ट आहे. ही काय आहे, ट्रस आहे. हा प्रॉब्लेम येतात एक्झाम्पलमध्ये. जेव्हा एक्झाममध्ये जातो आपण इथं नाही विचार करत, इथं घेतो, हा घेतो, हे एक ट्रस. पण नंतर परत एक्झाममध्ये गेल्यावर काय प्रॉब्लेम होतो, अरे हा घ्यायचा आहे इथून ते इथं का इथून ते इथं, पूर्ण घ्यायचं आहे का एवढंच घ्यायचं आहे, 1 2 3 4 घ्यायचे आहेत का 2च घ्यायचे आहेत. हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जर बेसिक कन्सेप्टशी स्टिक राहिला तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कसं असते, जर एखादा माझा मेंबर असेल, मी दाखवतो इथं तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला मी इथं काय दाखवू, तर कसा मेंबर घ्यायचा. तर एक मेंबर असतो ना ट्रस्टमध्ये, तर ट्रस्टमध्ये मेंबरमध्ये काय असते, हा तुमचा मेंबर आहे समजा, तर इकडं पण हिंज जॉईंट असतो, इकडं पण हिंज जॉईंट असतो. ट्रस्टमध्ये काय आहे, तर मेंबर कुठला असतो, तर 2 हिंज जॉईंटमधला मेंबर असतो. तुम्ही जर समजा इथं घेतला, इथं जसं आहे, तुम्ही जर इथं घेतलं तर हिंज दाखवला आहे का, तुम्ही बघा
हिंजचं नोटिफिकेशन नोड म्हणजे जे नोड म्हणजे दाखवतात, जो मोड आहे दाखवण्याचा तो बघा इथं दाखवलं. हिंज आहे, हिंज आहे. मी सॉरी इरेज करतो तुमच्या लक्षात. इथं लक्षात आहे की हिंज कुठं कुठं आहे. इथं हिंज आहे, इथं हिंज आहे, इथं हिंज आहे. म्हणजे इथून ते इथे एक मेंबर आहे, इथून ते इथे एक मेंबर आहे. आता इथं बघा, इथं काय कराल तुम्ही, आता हे बाकी तुम्ही लक्षात येईल. पण आता इथं काय कराल, इथं हिंज आहे का, दाखवलं आहे का, नाही दाखवलं. त्यामुळे मेंबर कुठून येईल, इथून ते इथं येईल. लक्षात येईल. हा बेसिक पहिल्यांदा कन्सेप्ट पेपरमध्ये गेल्यावर लक्षात येईल की अरे यार कुठला मेंबर घ्यायचा असं होतं. कारण का ट्रस्ट फ्रेममध्ये वेगळं होतं. फ्रेममध्ये आपल्याला असं नोटिफिकेशन नसतंच. त्याच्यामुळे तिथं मेंबर मोजायला इथं पण मेंबर मोजावा लागतो. हा मेंबर मोजावा लागतो फ्रेममध्ये, कारण का ते रिजिड जॉईंट असतात. पण इथं आपल्याला लगेच कळून जाईल मेंबर कुठले घ्यायचे, हिंज टू हिंज, हिंज टू हिंज. म्हणून मी क्लिअर करतोय. ओके, याच्यामुळे काय मला जास्त ही नाही की जास्त कन्सेप्ट पण नाही का, जास्त पण कन्सेप्ट कधी कधी म्हणजे MPCला ते काही एवढे उपयोगी नाहीत. जास्त कन्सेप्ट कधी कधी आपल्याला घातक असतात असं पण म्हणू शकतो, कारण कन्फ्युजन क्रिएट करतात. त्यामुळे जे बेसिक कन्सेप्ट आहेत तेवढेच आपण समजून घेऊ. ठीक आहे. मेंबर्स होता, नंबर ऑफ मेंबर्स म्हणतो फास्ट 1 2 3 4 1 2 3 4 5. ओके, इथे 7 8. एक्झाममध्ये तुम्हाला लिहिलेलं असते की कच्च्या ह्याच्यावर रफ वगैरे वगैरे टिक करा वगैरे. पण माझं मत आहे, मी जसं करायचो जसं तुम्ही की त्या क्वेश्चनवर जरा थोडंसं केलं जरी चालेल, कारण का रफ स्पेस फार कमी असतो. आता रफ स्पेसमध्ये तुम्ही करायला गेला तर मला नाही वाटत की तुम्हाला ती जागा सफिशियंट आहे. नाहीतर परत मागं 2 पेज ठेवलेले असतात त्यांनी. तर सगळ्यात मूर्खपणा आहे, कारण का तुम्ही पेजेस किती तास उलटत बसणार आहे, किती तर डायग्राम काढणार आहे. त्यापेक्षा डायग्रामवरच करा. कोण पाहत नाही एवढं, जसं पाहणार नाहीत अशा थोडंच एकदम जेणेकरून दिसणार नाही जास्त. ओके, हे झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल नंबर ऑफ मेंबर्स किती झाले, 12 झाले. ओके, टोटल अननोन ऑफ रिएक्शन्स किती होत्या, R 4 होते. ओके, टोटल अननोन्स किती झाले, टोटल अननोन्स UT मी म्हणतो याला, काय म्हणून UT. बट ऑब्वियस किती झाले, 12 + 4 16. ओके, आता आपल्याला कळालं की माझ्याकडे टोटल अननोन्स किती आहेत, तर 16 आहेत. हे कळालं. ठीक आहे, माझे अननोन्स किती काय आहेत मला हे कळालं. ओके, म्हणजे मला काय कळालं की टोटल माझे अननोन्स किती आहेत. UT म्हणजे रिॲक्शन किती आहेत माझ्या अननोन 4. इंटरनल अननोन हे एक्सटर्नल अननोन म्हणून ER, एक्सटर्नल अननोन. तसंच इंटरनल अननोन इंटरनल किती आहेत, जे की ॲक्सेल फोर्स असतात. एका मेंबरमध्ये 1 असतो. माझ्याकडे 12 मेंबर्स आहेत, टोटल 16. ओके, ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे किती टोटल अननोन्स आहेत, 16. आता मला काय पाहिलं पाहिजे, इक्विलिब्रियम इक्वेशन्स पाहिले पाहिजे. ओके, इक्विलिब्रियम इक्वेशन्स कुठं असतात, जॉईंटला, 2 मेंबरचे जॉईंटला असतात. आणि जे मेंबर कन्सिडर केलेत त्यांचेच एक्स्ट्रीम पॉईंट कन्सिडर करायचे. आता मेंबर मी इथं जर तुम्ही पाहिलं तर मी इथला आणि इथून ते पूर्ण मेंबर कन्सिडर केला, म्हणजे जॉईंट कुठलं तर हा आणि हा होईल. ओके, ट्रस्टमध्ये 2D ट्रस्टमध्ये एका ह्याला किती अननोन्स असतात, सॉरी किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, तर 2 असतात. कुठले, समेशन FX = 0, समेशन FY = 0. हे 2च असतात 2D मध्ये. 3D मध्ये फक्त एक ॲड होतं, समेशन FZ अबाउट Z अलॉंग Z ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग X ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग Y ॲक्सिस 0, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग Z ॲक्सिस 0. म्हणजे जेवढे काही फोर्सेस लागतील X ॲक्सिसवरून त्यांची समेशन 0 पाहिजे, तरच ते स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला असेल. कारण का आपण स्ट्रक्चर ॲनालिसिस आणि सॉममध्ये फक्त आणि फक्त इक्विलिब्रियम स्ट्रक्चर पाहतो, त्यामुळे त्याचे जॉईंट इक्विलिब्रियमला असले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जर ते इक्विलिब्रियमला असतील तर ह्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्याच पाहिजेत. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट एनी ॲक्सिस, कुठला तर ॲक्सिस असेल ते का घेत नाही, हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मी इथे सांगणार नाही ते. ओके, 2D मध्ये हे 2च उपयोग आहेत. तर 2D आहे म्हणजे एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, 2. जे जॉईंटला किती असतील, 2J इक्विलिब्रियम असतात. ओके, ठीक आहे. तर इथं पाहू तर माझे जॉईंट किती आहेत पाहू. बट ऑब्वियस जॉईंट आपल्याला काय मोजण्यात काय जास्त प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 5 6 7. आता हा मी इथून इथं मेंबर घेतल्यामुळे घेतले 7. म्हणजे टोटल किती झाले, ओके टोटल 7 जॉईंट झाले. मग माझ्या एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात, म्हणजे टोटल अननोन्स लिहितो मी UT. ओके, UT कुणाकुणाची समेशन आहे, तर U एक्सटर्नल + U इंटरनल. इंटरनल कोण आहे, ॲक्सेल फोर्स, एक्सटर्नल रिएक्शन्स आहेत. किती होते, 4 + 12 किती झाले, 16 झाले माझ्याकडे. ओके, इक्विलिब्रियम इक्वेशन्स एका जॉईंटला किती असतात, ट्रस्टमध्ये 2 असतात. जे जॉईंटला किती असतील, 2J 2 × 7 जॉईंट होते. ओके, 2 आन्सर DST. जी काही तुमची टोटल स्टॅटिक इनडिटर्मिनसी आली ती किती आली,
2 आले. ओके, ते आहे ऑप्शनमध्ये, ह्यात काही जास्त प्रॉब्लेम नाही, ते तुम्हाला पण कळेल, ह्याचा आन्सर 2 येईल. ह्याच्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम नाही. ओके, जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल तर जास्त काही वेळ पण लागणार नाही, त्यामुळे म्हणजे मी काय म्हणतो जास्त काही वेळ लागणार नाही याच्यामध्ये. आता ठीक आहे, मग आता आपल्याला अजून एक कन्सेप्ट क्लिअर करायचा होता. ओके, आता हे कळालं आपलं स्टॅटिक इनडिटर्मिनसी वगैरे काढणं फार काही अवघड नाही. DST याचा किती आलेला की 2 आला. DST किती आला याचा 2 आला. ह्याचा अर्थ काय होता की 2 इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत, सॉरी 2 अननोन्स आहेत जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून सोडवू शकत नाहीत. ओके, स्टॅटिक अननोन्स आहेत जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून सोडवू शकत नाही, म्हणून ह्या स्ट्रक्चरला स्टॅटिक इनडिटर्मिनसी किती आहे 2 आहे. म्हणून हे स्ट्रक्चर स्टॅटिकली कितीने इनडिटर्मिनेट आहे तर 2 आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही तयार करावं लागेल, एक्स्ट्रा इक्वेशन्स तयार करावे लागतील. ठीक आहे, आता आपण जो इथं म्हटलंय त्यांनी इंटरनल एक्सटर्नल इनडिटर्मिनसी म्हणजे काय, याचा सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्ही थंब रूल लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही, काही नाही. तुम्हाला आपण पाहिलं काय पाहिलं तर आपल्याकडे काय असतात, एक असतात इंटरनल अननोन्स आणि दुसरे कोण असतात तर एक्सटर्नल अननोन्स. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरायचे, आणि हे युनिफॉर्म आहे सगळ्यांसाठी, फ्रेम असो 2D 3D काही असो. ओके, 2D 3D फ्रेम असो 2D 3D ट्रस असो, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की एक्सटर्नल अननोन्समधून किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स मायनस करायचे, त्याच्यानं तुम्हाला एक्सटर्नल इनडिटर्मिनसी मिळेल. एक्सटर्नल अननोन, इंटरनल अननोन, इंटरनल इनडिटर्मिनसी, रिलेटेड इंटरनल इनडिटर्मिनसी, त्याला DI म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि दुसरी कुठली आहे तर एक्सटर्नल अननोन, रिलेटेड एक्सटर्नल इनडिटर्मिनसी, ह्याला DE म्हणतात. आणि काय आहे DST, आपली टोटल DST काय आहे तर DI प्लस DE आहे. आपण आता पाहू, ते काही प्रॉब्लेम नाही, एकदम सिम्पल आहे. फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एक्सटर्नल ह्याच्यामधून किती मायनस करायचे, काय इक्विलिब्रियम इक्वेशन, बस एवढं. एक्झाम्पलमध्ये विचारत नाहीत, पण काही सेंटेन्समध्ये विचारलं जातं. नॉर्मली आजपर्यंत कधी पडलेलं नाही, पण तरी पण मी तुम्हाला सांगून देतो, MPSCला काही नॉर्मली हे पडलेलं नाही, कधीच एक्झाम्पल ह्याचं पडलेलं नाही असं मला वाटतंय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की DI आणि DE म्हणजे काय. ओके, अगोदर DE पाहून घेऊ. DE म्हणजे काय इथंच एक्झाम्पलमध्ये पाहून घेऊ. ओके, आता मला काय कळालं की मागच्या आपण जर पाहिलं की माझ्याकडे किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स होते, तर मला नाही 14 इक्वेशन. का तर माझ्याकडे जॉईंट किती होते 7 × 2. एका जॉईंटला किती असतात 2 इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 2D ट्रसमध्ये, आणि जे जॉईंटला किती 2J, म्हणजे 7 जॉईंट होते तर 7 2 14 एवढे माझ्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स होते. तर काही करू नका, जर 2D असेल तर यातले 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स बाजूला काढा, आणि 3D असेल, ओके 3D असेल तर किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स काढणार, एक मिनिट.